नमस्कार, तारा न्यूजमध्ये मी सुरेखा तुमचं मनापासून स्वागत करते। सर्वजनीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं राज्यस्तरीय उद्योग गौरव पुरस्कार 2026 येथे नियोजन करण्यात आले आणि विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांचा येथे गौरव केला जाणार आहे। हा फक्त पुरस्कार नाही तर हा आहे प्रेरणेचा संदेश। कोल्हापूर येथे सरोजनी बहुउद्देशिक सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला राज्यस्तरीय उद्योग गौरव पुरस्कार 2026 हा सोहळा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला। संस्थेच्या अध्यक्षा व संस्थापिका सुनीता हनिमळनाळे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला। या सोहळ्यासाठी निमंत्रित मान्यवरांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली। सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, उद्योग तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक दिग्गज व्यक्तींनी कार्यक्रमाला हजेरी लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली। उपस्थित मान्यवरांनी पुरस्कार विजेत्यांचे कौतुक करत त्यांच्या कार्याचा गौरव केला। कार्यक्रमादरम्यान महिला सक्षमीकरण, उद्योग क्षेत्रातील प्रगती तसेच समाजोपयोगी उपक्रम यावर विशेष भर देण्यात आला। संस्थेमार्फत महिलांसाठी प्रशिक्षण, स्वावलंबन उपक्रम, आरोग्य शिबिरे आणि कोरोना काळात गरजूंना दिलेली मदत याचा विशेष उल्लेख करण्यात आला। पुरस्कार स्वीकारताना मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त करत हा सन्मान आमच्या कामाला अधिक प्रेरणा देणारा आहे असे सांगितले। दरम्यान या कार्यक्रमात सुनीता हनिमळनाळे यांनी स्पष्ट केले की समाजासाठी निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या व्यक्तींना व्यासपीठ मिळावे आणि त्यांना प्रोत्साहन मिळावे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे। या उपक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक, महिला व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। संपूर्ण सोहळा उत्सवपूर्ण वातावरणात पार पडला। कोल्हापूरच्या सामाजिक क्षेत्रात एक सकारात्मक संदेश देऊन गेला। सरोजनी बहुउद्देशिक सामाजिक संस्था राज्यस्तरीय उद्योग गौरव पुरस्कार 2026 याचे संपूर्ण कव्हरेज तारा न्यूजने भक्कमपणे साकारले। मॅडमने मी मनापासून अभिनंदन पण करते आणि धन्यवाद पण देते, कारण त्यांनी गडिंग्लजच्या एक तालुक्यातून ज्या महिलांना त्यांनी निवडलेत त्यांनी खरंच कर्तृत्ववान महिला आहेत। ते पूजा बुरुड असो किंवा आपल्या पल्लवी सुतार असो, स्नेहा असो, गीता मॅडम, जे महिला आपण गडिंग्लजवरून इथं आलो आहे ते खूप कर्तृत्वान आहेत आणि त्यांनी महिलांसाठी जे कामं गडिंग्लजमध्ये करतात ते आम्ही बघत आलो आहे आणि आम्हालासुद्धा त्यांचे खूप सहकार्य आहे। त्यामुळं मी सरोजनी बहुउद्देशीय सेवा संस्थेला माझ्या मनापासून अभिनंदनसुद्धा देते आणि त्यांना पुढं असंच कार्यक्रम घ्यावा आणि त्यांना खूप शुभेच्छासुद्धा देते। धन्यवाद। थँक्यू मॅडम, आमच्याबद्दल कौतुक केल्याबद्दल, कारण आम्ही जो सगळ्या टीम आहोत, मला वाटतं नागरत्ना मॅडम आम्हाला सपोर्ट करतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणलं सुनीता मॅडम आम्हाला खूप सपोर्ट करतात, कारण कोल्हापूर तो गडिंग्लज येणं खूप हे आहे, कारण तिथल्या बायका चुनून घेणं म्हणजे खरंच सुनीता मॅडमचं आभार मानायला तेवढंच पुरेसे आहे। काय सांगाल मॅडम, पुरस्कार मिळाल्यानंतरची तुमची भावना काय आहे? नमस्कार, मी ज्योती विकास बुरुड, सरोजनी बहुउद्देशीय सेवा संस्था कोल्हापूर यांच्यामार्फत मला उत्कृष्ट निवेदिका म्हणून नामांकन मिळालेलं आहे आणि पुरस्कार प्राप्त झालेला आहे। खरोखर मी धन्यवाद मानेन। माझी निवेदिकेची सुरुवात ही गडिंग्लज तालुक्यातून एक छोट्या मोठ्या कार्यक्रमातूनच झाली आणि त्यासाठी मला नागरत्ना नाईक मॅडमांचं, पल्लवी सुतार मॅडमांचं मार्गदर्शन लाभलं आणि सुनीता हनिमळनाळे मॅडमांनी मला माझी निवड केली उत्कृष्ट निवेदिकेसाठी। त्यामुळे मी खरोखर त्यांचे आभार मानेन आणि हा पुरस्कार माझ्या भवितव्यासाठी आणि माझ्या पुढील वाटचालीसाठी एक प्रेरणादायी असेल एवढं मी सांगू शकते। धन्यवाद मॅडम। तुम्हाला काय वाटते, पुरस्कार मिळाल्यानंतर भविष्यात याचा फायदा तुम्हाला कितपत होईल? हो, आम्हाला त्याचा फायदा निश्चित होणार आहे, कारण सरोजनी बहुउद्देशीय संस्थेबरोबर हनिमळनाळे मॅडमबरोबर मी 8 वर्ष गेले काम करते। त्याच्यामुळे आम्ही काय होतो आणि आता काय आमची आहे एक समाजामध्ये आणि याच्यामध्ये आम्हाला त्यांनी जे उच्च स्थान दिलेलं आहे आणि त्याद्वारे आम्हाला ह्याचा खूप फायदा होणार आहे। पुढे आमच्या व्यवसायासाठी पण होणार आहे आणि आमच्या सामाजिक जीवनासाठी आणि कौटुंबिक जीवनसुद्धा आमचं बदललं यामुळे। या पुरस्कारामुळे जो आमच्या लोकांना आनंद झालेला आहे घरचा, ते फार मोठं आहे आणि हे आम्हाला बळ आहे पुढे जाण्यासाठी। धन्यवाद। या यशाचं श्रेय तुम्ही कुणाला देताय? या यशाचं श्रेय मी पल्लवी आजी सुतार मॅडम यांना देतोय। पल्लवी गडिंग्लजच्या अध्यक्ष आहेत ते, ह्या गडिंग्लजच्या अध्यक्ष आहेत आणि माझी बेस्ट फ्रेंड आहे। हिच्यामुळे मला हा पुरस्कार मिळाला आहे आणि हे आजचं जे श्रेय आहे हे मी हिला देत आहे सगळं। आणि सुनीता मॅडमचं पण जाहीर आभार मानते की मला पहिल्यांदाच असा एवढा मोठा पुरस्कार मिळाला आहे की माझा आनंद गगनात मावना झाला आहे।
नमस्कार. माझं नाव ललिता अभय खंदाळे. माझं हॉटेल व्यवसाय आहे. हॉटेल व्यवसाय व्यतिरिक्त माझा लोणच्याचा बिझनेस आहे. गेल्या वर्षी मी 1,35,000चं लोणचं 2 महिन्यामध्ये विकलेलं. यावर्षी 2 टनाचं म्हणजे मी टार्गेट केलेलं आहे. तो म्हणजे सरोजिनी बहुउद्देशीय यांच्यामुळं मला त्यांनी ह्या कामाची पावती होऊन हा पुरस्कार देत आहेत. नमस्कार, मी शालन जाधव गडिंग्लज इथून आहे आणि आज सरोजिनी गौरव पुरस्कार जे आम्हाला इथं बोलवलेलं आहे, खूप आनंद होतो आहे. बघा, आपण महिला जो आहेत म्हणजे काहीतरी आपण करतो आहे आणि याची दखल आपण सरोजिनी मंच घेते. याच्याबद्दल मी खूप धन्यवाद मानते पल्लवी मॅडमचं पण आणि सरोजिनी आपल्या सुनीता मॅडमचं पण. आणि मी VR मोर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीमध्ये महिलांच्या मासिक पाळीवर काम करते. त्याबद्दलसुद्धा मला इथं बोलवण्यात आलेलं आहे पुरस्कारसाठी. याच्याबद्दल मी खूप खूप थँक्यू मानते आणि आभार पण मानते. थँक्यू सो मच. नमस्कार. मी पहिला सरोजिनी गौरव पुरस्काराचा आभार मानतो, कारण मला त्यांनी इथं बोलवलेलं आहे आणि कारण माझ्या आयुष्यातला हा पहिला पुरस्कार आहे. मॅडम, त्याच्याबद्दल मी तुमचं खूप आभार मानत आहे. मी समर्थ स्टुडंट हॉस्टेल अशोकराव माने कॉलेजमध्ये जॉब करते. आमचं एक 18,000 स्क्वेअर फूटचं टेरेस आहे. तिथं आम्ही एक ब्लॅक कलरच्या काळ्या पिशव्या गोळा करून त्याच्यामध्ये एक छोटंसं बी घालून पर्यावरण रक्षणाचा मला पुरस्कार मिळणार आहे. आणि ते आम्ही लिंबाची झाडं, आयुर्वेदिक झाडं आम्ही मोठी करून ती मुळे फाउंडेशनला फ्रीमध्ये देत आहेत. आणि हे जर माझं सगळं क्रेडिट अनिल नानवडेकर सरांना आणि माझ्या आईवडिलांना आणि सर्वप्रथम स्वामी समर्थांना, कारण माझ्या आयुष्यातील हा पहिला आणि शेवटचा म्हणजे पहिला पुरस्कार आहे. ह्याच्यामुळे मी खूपच अभिमान आहे आणि मला असं म्हणजे आईवडिलांना माझ्या सगळ्यांना बघून मला खूप अभिमान वाटत आहे. ठीक आहे. आणि एकदम मी राज्यस्तरीय कृती गुरु पुरस्काराचा अभिमान मानते. खरंच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक स्त्री ही कणखर असते, निर्भर असते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिच्यामध्ये इतकी सहनशीलता असते की त्या सहनशीलतेचं एक जिवंत उदाहरण म्हणून ह्या पुरस्कार ह्या सगळ्या महिलांना देण्यात येते. त्यामुळे मी अगदी या पूर्ण टीमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि अभिनंदन करते. तसंच तुमचे चॅनलचे अभिनंदन करते. तुम्ही इथं थोडासा वेळ काढून या पुरस्कारासाठी आलात. धन्यवाद. यशाच्या शिखरावर पोचलेल्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान आणि नव्या पिढीसाठी प्रेरणेचा संदेश अशा दुहेरी उद्देशाने या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. राज्यस्तरीय उद्योग गौरव पुरस्कार 2026चा हा सोहळा, या सोहळ्याने इथे रंगत आणले आणि नव्या पिढीसाठी एक नवा संदेश आणि येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी नवीन दिशा असा हा प्रोग्राम येथे खूप उत्साहात पार पडला. कॅमेरामॅन केतनसह मी सुरेखा, तारा न्यूज, कोल्हापूर.